नमस्कार. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. हार्ट ब्लॉकेज अचानक एका दिवसात तयार होतं की हळूहळू अनेक वर्षात? उत्तर आहे हळूहळू. जेव्हा अनेक वर्ष कोलेस्ट्रॉल, हाय बीपी, डायबिटीज, स्मोकिंग आणि अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे ब्लड वेझलचं नुकसान होत राहते, तेव्हा हळूहळू आर्टरीजमध्ये प्लाक सचू लागतो. या प्रक्रियेमुळे पुढे जाऊन हार्ट ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात. चांगली गोष्ट म्हणजे फक्त मेडिसिन नाही, तर तुमचा रोजचा डाएट देखील हार्ट हेल्थला सपोर्ट करण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही एक फूड ब्लॉकेजेस नाहीसं करत नाही आणि हार्ट डिसीज पूर्णपणे टाळण्याचीही हमी देत नाही. पण काही फूड्स हे हेल्दी लाईफस्टाईलचा भाग बनून कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हेसल हेल्थला सपोर्ट करू शकतात. आज आपण अशाच 5 फूडबद्दल जाणून घेणार आहोत. नंबर 1, ओट्स. ओट्स हे सोल्युबल फायबर, विशेषतः बीटा ग्लुकॅनचा उत्तम सोर्स आहे. हे फायबर कोलेस्ट्रॉलचं ॲब्झॉर्प्शन कमी करण्यास मदत करू शकतं आणि LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल हेल्दी रेंजमध्ये ठेवण्यास सहाय्य करतं. ब्रेकफास्टमध्ये ओट्स सोबत दही, दूध, फ्रूट्स आणि नट्स घेणं एक चांगला पर्याय ठरू शकतो. नंबर 2, फ्लेक्सीड, ज्याला आपण अळशीची बी म्हणतो. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर आणि लायगेन्स असतात. हे न्यूट्रिएंट्स हार्ट हेल्थला सपोर्ट करतात आणि हेल्दी डाएटचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतात. या बिया हलक्या भाजून त्यांची पावडर करून दही, सॅलड किंवा डाळीत मिक्स करून खाऊ शकता. आता नंबर 3, लसूण. लसूणचा वापर भारतीय स्वयंपाकात आणि आयुर्वेदामध्ये अनेक वर्षापासून केला जात आहे. काही रिसर्चनुसार गार्लिक किंवा लसूण काही लोकांमध्ये ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हेल्दी रेंजमध्ये ठेवण्यास मदत करू शकतं. पण जर तुम्ही ब्लड थिनर मेडिसिन्स घेत असाल किंवा सर्जरी होणार असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गार्लिक सप्लिमेंट सुरू करू नका. नंबर 4, हिरव्या भाज्या आणि सीझनल फ्रूट्स, जसं की पालक, मेथी, दुधी, दोडका, टोमॅटो आणि रंगीबेरंगी सीझनल फ्रूट्स. हे सर्व फायबर, पोटॅशियम, व्हायटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सचे भरपूर स्रोत आहेत. हे न्यूट्रिएंट्स ब्लड व्हेसल्सच्या आरोग्याला आणि ओव्हरऑल हेल्थला सपोर्ट करतात. आयुर्वेदामध्ये तसे ताजं आणि सीझनल अन्न खाण्यावर भर दिला आहे. नंबर 5, बादाम आणि अक्रोड. नट्समध्ये हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम सारखे महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स असतात. रोज एक छोटी मूठ मिक्स नट खाणं हार्ट हेल्थसाठी उत्तम ठरू शकतं. पण एक लक्षात ठेवा, हेल्दी फूड जरी असलं तरी ते खूप प्रमाणात खाल्लं तर कॅलरीज देखील वाढतात. म्हणून बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. एक खूप महत्त्वाची गोष्ट जी अनेक लोक विसरतात, फक्त हे 5 फूड खाल्ल्याने पुरेसं होत नाही. जर दिवसभर स्मोकिंग करत असाल, एक्सरसाइज अजिबात करत नसाल, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये नसेल किंवा पुरेशी झोप घेत नसाल, तर फक्त डाएटमुळे पूर्ण फायदा मिळणार नाही. हार्टची काळजी एका फूडमुळे घेतली जात नाही, पण संपूर्ण लाईफस्टाईलमुळे घेतली जाते. रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी, हेल्दी वेट, स्ट्रेस मॅनेजमेंट, चांगली स्लीप आणि डॉक्टरांनी दिलेली मेडिसिन्स वेळेवर घेणं, या सगळ्या गोष्टी हेल्दी फूड इतक्याच महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हाय बीपी किंवा हार्ट डिसीजशी संबंधित कोणतीही समस्या असेल, तर आपल्या जवळच्या माधवबाग क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आणि तुमच्या हेल्थनुसार पर्सनलाइज्ड डाएट प्लॅन नक्की तयार करून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर माधवबागचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हेल्थशी संबंधित अशाच प्रॅक्टिकल आणि सायन्स बेस्ड माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.